राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेसाठी कोल्हापुरात आलेत। या दरम्यान आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी महायुतीच्या यशामध्ये लाडकी बहीण योजनेचा फॅक्टर महत्त्वाचा असल्याचं सांगितलं। लाडकी बहीण आल्यानंतर तर ते जास्त हे झालं होतं आणि थोडक्यात सांगायचं तर लाडकी बहीण हाच महत्त्वाचा मुद्दा ठरलाय। 20% जास्त मतं युतीला महाविकास आघाडीपेक्षा महिलांची मिळाली आहेत। 50%च्या वर महिलांची मतं युतीला मिळाली आहेत आणि जेव्हा 50%चं हे तुम्ही क्रॉस करता तेव्हा तुम्हाला विजयाची लाटेचीच शक्यता असते। ते मुख्यतः झाले। प्रशांत दीक्षित यांनी दलित आणि मुस्लिम मतांबद्दल निरीक्षण नोंदवताना ही मतं महायुतीच्या बाजूने गेली नसल्याचं निरीक्षण नोंदवलंय। आणि मुस्लिम आणि दलित मतांमध्ये विभागणी झाली, ती युतीकडे नाही आली पण ती वेगवेगळ्या याच्यात विभागली गेली आणि त्याचा एक फायदा झाला। हे ब्रॉडली सांगतोय मी, प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळा तपशील आहे त्याच्यात। निकालानंतर ईव्हीएम बाबत संशय व्यक्त होत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं असता दीक्षित यांनी ईव्हीएम हॅक करणं शक्य नसल्याचं सांगितलं। एक ईव्हीएम तुम्हाला जर का डिस्टर्ब करायचं असेल तर किमान 21 जणांना विश्वासात घ्यायला लागेल, इतके लोक त्याच्याशी इन्व्हॉल्व। आणि हे जर का सगळ्या पातळीवर करायचं तर ते लीक होणारच नाही।